हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या विद्या व्लॉग्समध्ये. तर बघू शकता असं मस्त ऊन पडले आणि एवढं गरम होतं आहे, एवढं गरम होतं आहे. आणि किचनमध्ये 2 तास थांबून ओ माय गॉड एवढा हाल होतं, एवढा हाल होतं काय सांगू. आणि हा उन्हाळा एवढा पडलाय, ह्यावर्षी खूपच ऊन आहे ना, आहे ना. कमालच लागते, कमालच गरम होते स्वयंपाक करताना. काय माहिती खूप गरम झालेलं, म्हणून थोडंसं बघा आमच्या बाल्कनीत आले आणि बाहेर एवढं ऊन दिसतंय. बापरे. तर तुम्हाला दाखवते आमची बाल्कनी आणि बाहेर बघा कसलं उन्हाळा पडलाय. बापरे. घेतलं ना, तर कसलं ऊन पडलंय आमच्या इकडं. तुमच्याकडे पण पडलंय का कमेंटमध्ये सांगा. तर चला मी तुम्हाला सांगते आज मी नाश्त्यात काय बनवलं होतं. नाश्त्यापासून सुरुवात करूया. हे बघा, नाश्त्यात बनवलं होतं असं मस्त उपीट. आणि आहोंचा टिफिन नसतो बरं का, ते जेवायलाच येतात घरी. मला ते टिफिनचं टेन्शन नाही पोरांची स्कूल असल्यावर, पण आता पोरांची स्कूलला सुट्ट्या पडल्यात. तर हे आहे सकाळी उपीट केलं. तर आता बघा अशा 2 भाकरी केल्यात. मुलं खाते तर आहो एकच खातात आणि पोरं खाली तर म्हणून एक एक्स्ट्रा केली. आणि 2 भाकरी काय केलं, माझा उपवास आहे. उपवास आहे आज माझा, एकादशी. इकडं राईस आहे पातेलं भरून. इकडं आहे बघा माझं उपवासाची चटणी, बघू शकता. हे बघा लय मस्त लागते, वरईचा भात आणि ही मस्त अशी चटणी. हे बघा मला जेवणापेक्षा तर उपवासाचंच खायला आवडतं बरं का. हे बघा इकडं वरईचा भात केला असं. ह्याला काय म्हणतात वरईला, भगरचा भात. आणि इकडे मस्त शेवग्याचं कालवण. हे बघा मी एवढा 2 तास लागले मला एवढंसं स्वयंपाक करायला. खूप वाटण करा, परत ते चटणी करा, परत उपवासाचं वेगळं असं नाही का. हे बघा तर शिजले का बघू भाजी आपली. हे बघा मस्त असं शेवगा शिजलाय. तर चला जेवायला देते. आणि आहो ना राशन आणले मस्त आज, तर आपण राशन पण बघूया. पण पहिलं जेवायला देते त्यांना, मग नंतर बघूया. बघू शकता, चल बघूया राशन काय काय अवेलेबल. झोप यायला आणि खाल्ले तर हे तेल पॅकेट. आणि इकडे बघा हे आहे बेसन. सगळं विकत असतं बरं, आमचं काहीच गावचं आमचं शेत असून नाही आहे आम्हाला, काय दुसऱ्याला दिले पैशानी. हे बघा इकडे आहे साखर आणि मेरी खूबसूरती का राज फेरन लवली. आणि इकडे आहे पावडर. हे बरं आठवणीनं आणतात बरं आहो. आणि हे आहे बर्तन धुसणे का साबण. इथं हे घी आई शपथीने साबण दुसरे आणते त्यावेळेस. सरगम मी रिन्यूज करते, पण आहेत माझ्याकडे 10 एक्स्ट्रा गेल्या महिन्याचे. म्हटलं तरी 5 घेऊन या. हे बघा मी आणते सरगम 10% एक्स्ट्रा. किती जाड 20चं वाटलं मला. आणि हे आहे नमक, हे आहे चायपत्ती, हे आहे तेल, हे वाला कोलगेट पण छोटंच आणते त्यावेळेस. आणि ही आहे तूर डाळ, हे आहे चना किंवा हसरी रे. असं बनवायला लागतं काय. माझी फ्रेंड्स लोकांना नवीन नवीन बघायला आवडतं. हे आहे बघ ह्या वर्षी काहीच फाटलं नाही, मी गेलते म्हणून. हे आहे मूग डाळ. पोहे दाखवले का रे मी. आणि हे आहे निरमा साखर. तर झालेलं आहे एवढंच राशन भरलं ह्यावेळेस. आणि एवढं थोडं भरलं, काय माहिती एवढं सामान का आणलं ह्यावेळेस. जिरे मोहरी पण. अरे तिथं पॉपकॉर्न बी आहे. पॉपकॉर्नचं जाऊन दे तिकडं. हे पॉपकॉर्न. जिरे मोहरी पण किती छोटे आणले, तेवढ्यात काय होते बरं. जेवण डाळ टाकते. मोठं पॅकेट आणते मी 50 ग्रॅमचं.
तर ह्यावेळेस किती छोटे छोटे थोडे थोडे आणले, पण ठीक आहे, एवढं राशन आहे ते बंद करू. तर चला आजसाठी एवढा छोटूसा ब्लॉग. आजचा ब्लॉग कसा वाटला, आणि माझं सामान अर्धच आहे, अर्धच आणलेत, विसरले असते मी, लिस्ट पण नाही बनवत, तेच बनवतात. तरी साबण बिबण आहेत माझे, मी लक्स वापरते ते वाले पण साबण आहेत. आणि तर चला आता आम्हाला बाहेर पण जायचं, तो ब्लॉग येईल उद्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब. चलो बाय.